नमस्ते, गुड मॉर्निंग. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उठून डायरेक्ट किचनमध्ये आलेत स्वयंपाक करायला. पण नेमकं आमच्या घरातलं मीठ संपले आणि घरामध्ये आहे ते हे असं खडा मीठ. हे खडा मीठ तर आपण याच्यामध्ये टाकू शकत नाही. जर हे टाकलं तर पूर्ण असं म्हणजे पूर्ण हेच राहील, त्याच्यामध्ये असे दाणे दाणे हे याच्यामध्ये. त्यामुळं मी काय केले, मीठ नाही आहे घरामध्ये आणि म्हणजे पीठ मळताना तर मीठ लागेल. त्यामुळे मी काय केले, एक छोटासा पातेलं घेतले, त्याच्यात पाणी टाकलं आणि हे मीठ टाकले त्याच्यामध्ये. आणि आता हे पाणी मी याच्यात टाकून पीठ मळणार आहे, ज्याने की त्याच्यामध्ये मीठसुद्धा जाईल आणि ते खडे खडे पण लागणार नाही मिठाचे. त्यामुळे चला मळूया पीठ. हे जे शिळे राहिलेले चपात्या आहेत, पीठ मळून झाले माझं मस्तपैकी. हे आता थोड्या वेळ ठेवून देते मी बाजूला चपाती करण्यासाठी. आता मी माझ्या भावासाठी स्मूदी बनवते. हे स्मूदी जे बनवते मी, त्याच्यासाठी मी हे रात्रीच भिजत घालते सर्व जे काय आहे ते. जर तुमच्या इथं तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना किंवा कोणाला स्मूदी द्यायची असेल आणि त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी नक्कीच तुम्हाला त्याची रेसिपी पण सांगेल. स्मूदी कशी करायची, त्याच्यामध्ये काय काय टाकायचं, किती वेळ टाकायचं, क्वांटिटी जे काय असेल ते नक्की सांगा. पीठ मळून झाले. आता मी माझ्या भावासाठी स्मूदी बनवते. स्मूदी ही हेल्थसाठी खूप चांगली असते. तुम्ही विचार करत असा भावाला बनवते मग तुझ्यासाठी, माझी तब्येत बघून. तर मला ड्रायफ्रूट्स आवडत नाही, त्यामुळं मी प्यायचं बंद केले. जर तुम्हाला कोणाला जर स्मूदी पाहिजे असेल, त्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. मी तुम्हाला त्याची रेसिपी नक्की सांगेल, कशी बनवायची. आत्ता मी हे भिजवलेले जे बदाम असतात, स्मूदीसाठी बदाम डायरेक्ट नाही घालायचे, हे भिजवायचे असतात, जे की मी वाटीमध्ये भिजवले होते. आणि बाकीचं सगळं सामान याच्यामध्ये होतं, जे की मी आता याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि बदाम पण डायरेक्ट आपण भिजवलेले असे टाकायचे नाही. त्याचं हे जे साल असतं, हे साल काढायचं, पूर्ण साल काढायचं त्याचं, आणि मग ते स्मूदीमध्ये टाकायचं.
फायनली घरचं आवरून आणि मी फ्रेश होऊन निघाले जॉब इंटरव्ह्यूसाठी. जॉब इंटरव्ह्यूच्या इथं जाऊन पाहते तर खूप गर्दी होती. कसा तरी जॉब इंटरव्ह्यू दिला आणि घरी आले. भूक लागली होती. मग भावाला विचारलं की काय खायचं? तो म्हणला काहीही कर. मग विचार केला की घरात चपात्या आहेत, मग चपात्याचा चिवडा करूयात. त्याला विचारलं खाणार का? तो बोलला हो चालेल. मग काय मी लागले चपात्याचा चिवडा बनवायला. जर तुम्हाला चपात्याच्या चिवड्याची रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा रेसिपी पाहिजे म्हणून. मी नक्कीच त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेल आणि शेअर करेल चपात्याचा चिवडा कसा बनवायचा. कॉफी बनवतेत माझ्यासाठी. I love coffee. आता मस्त कॉफी पिता पिता यूट्यूबला नाही तर टी व्हीला वेब सिरीज नाही तर स्टोरी ऐकत बसणार. एन्जॉय करणार. तुम्ही पण एन्जॉय करा. मी विचार केला होता कॉफी पिता पिता टी व्ही पाहिल, पण लाईट गेली आहे त्यामुळं बसले तिथे खिडकीमध्ये. तुम्हाला खिडकीचा व्ह्यू दाखवते माझा. नक्की बघा. हे पहा माझा व्ह्यू. झाड आहे सर्व.
6:30 वाजलेत. देवाची लाईट लावते. थोड्या वेळ टी व्ही बघायचा आणि मग झालं सर्व. टी व्ही पाहून झालं. आता जेवायला काय करायचं, भाजी काय करायची, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो सगळ्यांना. तर आता मी शॉर्टकटमध्ये ठेचा बनवते. आत्ता मी ठेचा बनवला, त्याच्यासोबत मी चपातीसुद्धा बनवली आहे. आता मी वेब सिरीज पाहता पाहता जेवते आणि आजचा हा ब्लॉग इथंच थांबवते. जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा. भेटू आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.